महान गोलंदाज सध्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिल्या षटकासाठी मागच्या मॅच मध्ये आपण पवन केलेला इंटर होताना पाहायला मिळालं होतं. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सूरज किन्यालेत सन ऑफ गोरसई सध्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल. समोर जर आपण पाहिलं तर डावखऱ्या शैलीचा एक विस्फोटक घातक फलंदाज अर्थातच योगेश भालेकर याला आपण पाहू शकाल. 5 षटकांचा सामना असेल. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय याच्या तिसऱ्या दिवसामधील 2 बलाढ्य संघ 2 महासत्ता संघ आणि त्यामधील लढत. पहिला चेंडू लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू सोडून दिला स्क्वेअर ऑफ द विकेट पाहायला मिळाला आणि त्यावरती जर आपण पाहिलं इशारा दर्शवला इट इज व्हाईट. लीगल चेंडू टाकावा लागेल. सध्या इनलीगल चेंडू प्रस्थापित केलाय. आता लीगल चेंडू सध्या प्रस्थापित करावा लागेल मॅच मध्ये. सुरुवात जर आपण पाहिली तर वाईडने झाली या डावाची आणि एक धाव सुरुवातीचा श्री गणेशा सध्या होताना पाहायला मिळाला. एक धाव ऍड झाली या धाव फलकावरती स्कोअर बोर्ड वरती. फुलटॉस होता त्यावरती पाहिलं बीमर की बिमारी आणि त्यावरती आक्रमण चढवलंय. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम षटकात ठोकलाय फलंदाज योगेश भालेकरच्या बॅटबद्द 1+6 7 रन्स या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. अजून एकही लीगल चेंडू प्रस्थापित झालेला नाहीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ऑन स्कोर बोर्ड वरती 8 वरती जाऊन पोहोचली आहे. ही सुरुवात ज्या वेळेला 2 महासत्ता संघ 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन उभे राहतात ठकतात त्यावेळेला या प्रकारचं चित्र आपल्या समोर पाहायला मिळत असं आणि मिळताना जर आपण पाहिलं तर षटकात ठोकलाय. फुलटॉस वरती बीमर की बिमारी पाहायला मिळेल त्यावरती आक्रमण चढवलं. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय. चला नवीन चेंडू दाखल करा. चेंडू हरवला भिजला फुटला तर मग आपल्याला नवीनच चेंडू दिला जाईल. तो इंटर करा जो आपल्याकडे आहे तो इंटर करायला लागेल चेंडू. चला हा चेंडू कुठेतरी हरवलाय त्यामुळे तो शोधताय ते तोपर्यंत आपण नवीन चेंडू दाखल करा. मस्तक पे दस्तक देत असताना अगदी दूरवरचा षटका ठोकलाय योगेश भालेकर. या प्रकारचा चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये. एक डावखऱ्या शैलीचा अतिशय विस्फोटक विध्वंसक फलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज किनी जरी असला तर त्याच्यामध्ये आक्रमण करण्याची ताकद कुवत क्षमता ही त्याच्या बाटबंद आहे. सोमनाथजी भालेकर आणि तानाजी भालेकर यांच्या माध्यमातून भावाले बी संघाला सध्या शुभेच्छा आल्यात. अमित गणपत पाटील यांनी पुरस्कृत केला आपण संघ पाहतोय. फुलटॉस होता त्यावरती देखील आक्रमण केलंय. या चेंडूवरती देखील जर पाहिलं आपण फ्रीटचा चेंडू आणि त्यावरती आक्रमण केलंय. चेंडू चाललाय 2 टप्पा अखेर सीमारेषा पलीकडे. अजून एक धमाका चौकार 4. सध्या जर मॅच मध्ये आपण पाहिलं ISPL चा सामना हा चालू आहे की असंच वाटायला लागले आता कारण एक चेंडू 12 धावा सध्या कुठून काढल्यात. योगेश भालेकर आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडी बोटांची जादू दाखवली गेली फिंगर रोल केले आणि द विकेटने गोलंदाजी करत होते. तर राऊंड द विकेटने बॉलिंग टाकताना पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने या प्रकारचा फटका खेळत असताना आडव्या बॅटने फटका खेळत असताना कुठेतरी जो माइंडसेट होता तो सेट होता. अगोदरच त्यांनी मनामध्ये ते ठरवलं होतं की या क्षेत्रामध्ये फटका खेळायचा आणि गोलंदाज देखील तेवढा चाणाक्ष बुद्धीचा आहे. त्यांनी जर आपण पाहिलं तर त्या हिरलं त्याला. अजून एक शॉर्ट डम पूल केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड पवन केने होते. A1 पवन पकडली गेली शेल आणि होईल फलंदाज योगेश भालेकरचा समाप्त खेळ. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होताना आपण पाहतोय. हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर गोरसई बी संघ अव्वल स्थानावरती असेल यात तीळ मात्र शंका नाहीये. मात्र जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने भावाले बी संघ देखील कमी नाहीये. जोगेंद्र भालेकर आलेत नवीन फलंदाज इन एट नंबर 3 वरती. अजून एक डावखऱ्या शैलीचा अजून एक आक्रमक खेळाडू जोगेंद्र भालेकर आपण पाहतोय.
अजून एक फिंगर रोल केले, बोटाची जादू दाखवली आणि अजून एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. अशा सहजासहजी हे नाव बनलेलं नाहीये. गोरसई म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या ग्रामीणच्या पटलावरचं एक महासत्ता, महाशक्ती संघ आपण ज्याला संबोधतो, एक दादा संघ, त्यांचं नाव अनेकदा आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चर्चेतलं नाव पाहतो. असं खूपदा झालंय की जिथे गोरसाची एंट्री असते तिथे काही संघ एंट्री देखील घेत नाहीयेत. त्याचं एकमेव कारण म्हटलं जर पहिल्या 0 चेंडूवरती 12 धावा आल्या होत्या 1 चेंडूवरती, आणि आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडू सलगचे निर्धाव टाकले गेलेत. गोलंदाज सूरज केनेच्या माध्यमातून आपण पाहतोय, सन ऑफ गोरसई सूरज केनेला आपण पाहतोय. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आपण पाहतोय, अतिशय विस्फोटक घातक शैलीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक सूरज केनेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अजून एक आडव्या बाटने फटका खेळायचा होता, आता सरळ बाटने फटका लॉफ केलाय. चेंडू जाईल अगदी गगनाची सफारी करत असताना हा चेंडू फेकून दिला. इट्स अ बाउंड्री, लाईनच्या बाहेर दमदार षटकार. बॅटिंग स्टान्स वरती 18 वरती ही धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पोहोचली. मागच्या मॅच मध्ये देखील पवन केनेने 18 खर्च केल्या होत्या. कुठेतरी या मॅच मध्ये रणनीतीमध्ये बदल तर केला होता, मात्र ज्या धावा खर्च करायच्या होत्या त्या धावा सध्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या सुरुवातीचे खराब चेंडू टाकल्यानंतर सलग 5 चेंडू निर्धाव टाकले गेले आणि 6व्या चेंडूवरती जोगेंद्र भालेकर यांनी मात्र हा षटका ठोकलाय. अतिशय दूरवरचा षटका ठोकला, गगनाला गवसणी घालणारा हा षटका ठोकत असताना सध्या मॅच मध्ये 18 वरती धावसंख्या पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय A1 पवन. अर्थातच प्रत्येक क्षेत्रामध्ये मगाशी विशाल पाटील यांनी जसा उल्लेख केला, क्रिकेटच्या गोलंदाजीवरती फलंदाजीसाठी क्षेत्रक्षणामध्ये रील्स मध्ये आपण पाहिलं हे त्यांची फॅन फॉलोविंग खूप सारी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत असते. आणि आज जर आपण पाहिलं तर एक डान्सर देखील चांगल्या प्रतीचे आहेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटक्यामधील रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेस झाले होते, मात्र स्विच इट केलं होतं तेवढा स्वीट टायमिंग पाहायला मिळालं नाहीये, मात्र क्षेत्रक्षण लाजवाब होताना पाहायला मिळाला. टीम गोरसई बी संघ हे नाव अतिशय अजरामर होणारं नाव सध्या आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या ग्रामीणच्या पटलावरचं, आणि त्यामधील एक दादा संघ, महासत्ता संघ आपण पाहतोय. फुललेंचा चेंडू होता, सॉफ्टने फटका खेळून काढलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. किशोर मुकादम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. बंदे में हे दम नाव आहे किशोर मुकादम, सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले त्या ठिकाणी. त्या क्षेत्रामध्ये मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एकदा वलिया अगदी परफेक्ट फुललेंचा चेंडू टाकला गेला आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर एक सॉफ्टने फटका खेळून काढला, त्यावरती एकदा अर्जित होताना पाहायला मिळाली. समोर जर पाहिलं तर जोगेंद्र भालेकर होता, पहिल्या चेंडूवरती निर्धाव फेस केला, तर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केलं आणि आक्रमण कोणावरती केलं तर ते सूरज केनेवरती. अजून एक प्रचंड वेगवान वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाले. A1 पवन सध्या एक ऑल इंडिया आयकॉन पैकी एक आपण आयकॉन सध्या या कासनेच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. एक विस्फोटक घातक फलंदाज. अजून एक स्टँड द फर्निचर डिस्ट्रॉय केले गेलं. यू विल मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक दुसरा. नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 वरती सध्या इंटर झालेत मैदानावरती, वेदांत आलेत. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. सर आपण पाहिले या मॅच मध्ये पिता पुत्राची जोडी ठाकरे, माधव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या मैदानावरती पंचांच्या भूमिकेत इंटर आहेत. आणि खूपदा आपण कमी पाहत असतो सचिनजी गोंडली की पिता पुत्राची जोडी ही पंचांच्या भूमिकेमध्ये आपण कमी पाहत असतो, आणि ठाकरे पॅनल आपण पाहतोय हे दोन पिता पुत्राची जोडी पंचांच्या भूमिकेत. A1 पवन पुन्हा एकदा. अजून एक मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग आणि मिस पाहायला मिळाला.
ही पवन केळीची खासियत आहे. आणि गोरसे संघ जर आपण बदला तर 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केले, त्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. 5 चेंडू मध्ये एक धाव खर्च केली आहे. जर आपण पाहिलं तर सहजासहजी तुमचं नाव इतिहासाच्या पुस्तकामध्ये पानावरती नोंद होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला कामगिरी देखील तेवढ्या चांगल्या प्रतीने करावी लागत असते. तुमचे आई वडील ज्या वेळेला तुमचं नाव ठेवतात ते नामकरण करतात. त्या नामकरणाला मोठं करण्याचं सामर्थ्य हे तुमच्या मनगटामध्ये असणं गरजेचं असतं. आणि आई वडील तर नाव ठेवतात, मात्र त्या नावाला मोठं करण्याचं सामर्थ्य हे तुमच्या मनगटामध्ये असणं गरजेचं असतं. आणि खऱ्या अर्थाने एवन पवन, भावेश पवार असतील, सूरज किरणे असतील, संदेश किरणे असतील, याने हे आजवर करून दाखवलंय. आणि खऱ्या अर्थाने गोरसाई गावापासून सुरुवात केलेलं क्रिकेट त्याने आज भिवंडी तालुका, ठाणे जिल्हा असेल, तद्वर रायगड असेल, कोकण प्रांत असेल, तद्वती आपण पाहिलं पुणे जिल्हा असेल, पालघर असेल, या संपूर्ण विभागांमध्ये, संपूर्ण या डिस्ट्रिक्ट्समध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडलेला हा आपण संघ पाहतोय. जेवढं बोलू तेवढं कमी आहे या संघासाठी. कारण असं खूपदा आपण पाहतोय की ज्या गोरसे टीमची एंट्री एखाद्या मैदानावरती, एखाद्या लॉटमध्ये आपण पाहतो, त्यावरती असे काही संघ आहेत की त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तत्पर असतात. मात्र असे काही संघ जे आपण पाहतोय की कधीतरी त्यांच्या समोर खेळण्यासाठी देखील त्यांना भीती वाटते. याचं एकमेव कारण या संघाने घेतलेली प्रचंड मेहनत, या संघाने घेतलेली त्याच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटी, सामर्थ्य हे सर्व काही सांगून जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय लसित मलिंगा भिवंडी, अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. कपिल केने ऍक्शन जर आपण पाहिले तर अतिशय लसित मलिंगा यांच्या शैलीतील आपण हा गोलंदाज पाहतोय. लसित मलिंगा ऑफ भिवंडी, कपिल केनेला आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपटून टाकलेला होता. समोर जर आपण पाहिला वाईट चेंडू पाहायला मिळाला. आणि ठाकरे सर यांची शेवटची मॅच आहे ही आजच्या दिवसामध्ये, आणि अनोखी शैली सध्या दाखवताना आपण पाहतोय. हा चेंडू देखील आपण पाहिला स्विंग आणि मिस होता, मात्र लास्ट मोमेंटला फटक्यावरती नजर ठेवून होते चेंडूवरती. या ठिकाणी 2 धावांचा कॉलिंग होती आणि चांगल्या पद्धतीने ह्या 2 धावा सध्या सक्सेसफुल रित्या कंप्लीट करताना पाहायला मिळाले. सोबत जर आपण पाहिलं तर सूरज केनेला आपण पाहतोय. भावाले ब्रँड सध्या मैदानावरती अजून देखील उपस्थित आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, मस्त त्याला या मॅच मध्ये जास्त काही करता आलेलं नाहीये. सध्या जो वेळ गेलेला नाहीये, जी वेळ जी आता तुमची खराब आहे तिला चांगली वेळ आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करावे लागतील. फटका जर आपण पाहिला तर गॅप सिलेक्शन प्रॉपर ऑर्थोडॉक्स कॅव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजवत असताना चेंडूला फेकून दिले जाईल. 2 बाउन्स बाउंड्री रोफ, दमदार चौकार ठोकलाय सूरज केनेने. सध्या पहिला चौकार ठोकलाय. अजून एक शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय. किशोर मुकादम याने झेल सोडली आहे. झेल कोणाची सोडली आहे तर सूरज केणेची. सूरज केणेने पहिल्या या अगोदर चेंडूचा चौकार ठोकलाय. सध्याची झेल सोडली आहे ती कुठेतरी सध्या मागे ठरेल का हा प्रश्नचिन्ह सध्या इथे उपस्थित झालाय. किशोर मुकादम याच्या हातामध्ये अगदी चेंडू लॉलीपॉप झेल होता, आता तो सोडला गेलाय. दलवी ब्रदर्स जय बजरंग गोरसे बी आपण पाहतोय. दोन्ही संघांना पुरस्कृत करताना आपण पाहतोय. एका बाजूला दलवी ब्रदर्स, त्याच्या विपक्षामध्ये अमित गणपत पाटील कासने यांनी पुरस्कृत केला आपण संघ पाहतोय. अमित 11 जय बजरंग भावाले बी संघ. अतिशय चांगला खेळ सध्या संघाकडून होताना पाहतोय आपण. जय बजरंग भावाले बी संघाच्या माध्यमातून हा चेंडू स्विंग आणि मिस, पुन्हा एकदा स्विंग होताना पाहायला मिळाला. मात्र पंच आमच्याकडे म्हणताना इट इज वाईट चेंडू, इनलिगल चेंडू आहे. सध्या पुन्हा एकदा लिगल चेंडू या मॅच मध्ये प्रस्थापित करावा लागेल. या चेंडूवरती अगदी नजर असणं, लास्ट मोमेंट मध्ये नजर ठेवणं गरजेचं असतं. हा चेंडू देखील पाहिला तर अगदी बॅटचा फ्लो ओपन केला होता. फायनल एकच्या क्षेत्रामध्ये फटक्याला उडवायचं होतं. पुन्हा एकदा स्विंग पाहायला मिळाला आणि स्विंग का सुलतान सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. अर्थातच लसित मलिंगा ऑफ भिवंडी, कपिल केनेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सॉफ्ट फटका खेळून काढला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा एकदा किशोर मुकादम उपस्थित होते. एक धावे अर्जित होईल. सध्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मोठे फटके आणावे लागतील. मागची मॅच आठवावी लागेल.
कारण मागच्या मॅच मध्ये 32 स्पोर्ट्स 32 संघा विरोधामध्ये तब्बल 50 धावा ह्या 2 षटकांमध्ये ठोकल्या होत्या. अर्थातच संदेश केणे आणि सूरज केनेच्या माध्यमातून विस्फोटक आक्रमक फलंदाजी सध्या झाली होती. त्या मॅच मध्ये तब्बल 6 षटकात ठोकणारा फलंदाज आपण पाहिला. अजून एक एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. त्यावरती देखील दिशेवरती नियंत्रण नाहीये त्या अनुषंगाने दशा सध्या होताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय लसित मलिंगा कपिल केनेला पाहतोय. अंतिम चेंडू असलेल्या षटकामधील फटका तर अगदी दमदार नाही. शतक डाऊन द ग्राउंड चेंडू पर्यंत पोहोचेल मात्र चेंडू मस्तक पे दस्तक चेंडू होईल फरार आणि मग धावा मिळतील 4. एवन पवनच्या डोक्यावरनं हा निघून गेलेला फटका आपण पाहिला. दमदार चौकात ठोकलाय. तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा सध्या खर्च करत असताना आतापर्यंत धावसंख्या जी आपण पाहिली टोटल सध्या 34 वरती पोहोचली आहे. 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 34 वरती ही धावसंख्या पोहोचली आहे. या 2 षटकांमध्ये सूरज केनेला माहिती आहे ही 5-5 षटकांचा सामना आहे आणि 5-5 षटकांचा सामन्याचा जर आपण विचार केला तर त्या 5 षटकांमध्ये फलंदाजी महत्वाचे जे फलंदाज आहेत जे आघाडीला आले होते त्यांना मैदानावरती तग धरून उभं राहणं हे स्वाभाविक दृष्ट्या हे भावाले 20 संघासाठी खूप लाभदायक असेल. आणि त्या अनुषंगाने सूरज केनेला माहिती आहे की त्याची विकेट किती महत्वाची आहे या मॅच मध्ये. ही मॅच अगदी पहिल्या फेरीची नाहीये दुसऱ्या फेरीची नाहीये तर क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय आणि क्वालिफायरची मॅचचा महत्व ह्या 2 संघांच्या व्यतिरिक्त कोणी जाणू शकत नाहीये. दोन्ही संघ जर आपण म्हटलं तर अगदी ग्रामीण पटलावरचं मोठं नाव दोन्ही संघांचा विचार केला. आज या ठिकाणी आपण पाहिलं नेहमीच अनेक मैदानावरती ज्यावेळेला ते संघ खेळत असतात त्यावेळेला त्यांना अनेक पुरस्कार हे अनेक विभागातून मिळत असतात. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर भावाले 20 संघ उतरलाय. अमित 11 या नावाने सुद्धा इथे दाखल झालाय आणि जर आपण पाहिलं तर गोरसे बी संघ जर सध्या उतरता आपण पाहतो दलवी ब्रदर्स यांच्या नावाने संघ हा इथे दाखल झालाय. या 2 संघांमध्ये आपण ही लढत पाहतो. 4था षटक सध्या एवन पवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती होईल दाखल. चांगला चेंडू वेगावरती स्वार झाला. सध्या स्विंग अँड मिस अगदी वेग जेवढा होता तेवढा स्विंग देखील पाहायला मिळाला. सध्या मास मध्ये आपण पाहिलं वेदांत मोठे फटके खेळण्यासाठी सध्या तत्परतेने प्रयत्न करतायत. प्रयत्नांना सध्या यश मिळत नाहीये. प्रयत्न त्याचे प्रामाणिक आहेत मात्र त्या प्रयत्नांना सध्या यश मिळत नाहीये. याचं एकमेव कारण सध्या गोलंदाजी चांगली होती. अजून एक फटका मोठा खेळायचा होता मात्र पुण्याला बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. एवन पवन सध्या खूप चांगला गोलंदाजीचा स्पेल आपला टाकत असताना आपण पाहतोय. दुसऱ्या स्पेल मध्ये सध्या तो इथे दाखल झाला इंटर झाला बॉलिंग ट्रॅक वरती. आणि सचिनजी गोंधली ही विकेट जर आपण पाहिलं तब्बल 10 ते 11 वर्ष या विकेटला झाले. अजून देखील त्याचा एक कण देखील त्या प्रकारचा कमी झालेला नाहीये. तब्बल 10 वर्ष सेम जशात तशी विकेट ही बनवताना खूप सारी मेहनत हे कासनेकरांनी घेतली आहे. त्याचं फळ त्यांना सध्या 11व्या वर्षात किंवा 10 वर्षामध्ये मिळताना आपण पाहतोय. आणि या खेळपट्टीवर खेळण्याची मजा ही खूप वेगळी असते आणि अशा प्रकारे विकेट्स आपल्याला फार कमी मिळत असतात त्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. फुललेचा चेंडू होता अगदी सॉफ्ट हँड फटके खेळून काढला. शतक डाऊन द ग्राउंड पोहोचेल त्यावरती तद्वर 2 धावा या सुखरूपरित्या सध्या यशस्वी होताना पाहायला मिळाल्या. मेघराज केणी त्या ठिकाणी शतक होते. आपण जर पाहिलं तर एवन पवनचे बंधू आहेत आणि एक चांगला शतक सध्या त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. सूरज केणे या 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारे विस्फोटक आक्रमक फलंदाजी ही करेल. आज खऱ्या अर्थाने कासनेकरांनी गोसेबीला इथे एंटर केले. या मोठमोठ्या संघाने इथे एंट्री दिली त्यामुळे आज जी व्ह्यूवरशिप आहे पहा. चेंडूला काय अफलातून फटका सजवलाय. फ्लिक ऑफ द रिस्क आणि चेंडूला फेकून दिले जाईल. इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार पॉवरफुल षटका ठोकलाय सूरज केनेच्या बॅटमधना. अतिशय विस्फोटक फलंदाज सध्या विस्फोटक फलंदाजी करत असताना षटका ठोकलाय. आज जर आपण पाहिलं सचिनजी गोंधली खऱ्या अर्थाने कासनेकरांचं हे जे व्यासपीठ आहे हे सध्या उंचीवरती गेले. कारण त्याचं एकमेव कारण या मोठमोठ्या संघांना ज्या वेळेला आपण एंट्री देतो किंवा ज्या वेळेला गोरसे संघ बाबाले संघ ज्या ज्या वेळेला मैदानावरती खेळतो त्या वेळेस व्ह्यूवरशिप ही खूप वाढत असते. आणि हा फटका रिव्हर्स अटॅक केला स्विच हिट आणि स्वीट हिट देखील पाहायला मिळेल. फटका दमदार होता आणि त्यावरती देखील आपण जर पहिला षटका ठोकलाय स्वीट हिट देखील पाहायला मिळाला. सूरज केने सध्या शांत होता आणि या 2 चेंडूवरती आक्रमकता काय असते ही सध्या त्याने दाखवून दिली आहे. 49 वरती धावसंख्या आपण पाहतोय.
किशोर मुकादम याने सोडलेली झेल सध्या महागात ठरते. आपण पाहिलं असं रोहित शर्मा याचा तब्बल 7 धाब्यांवरती तिसारा परेरा यांनी तो झेल सोडला होता थर्ना क्षेत्रामध्ये आणि तद्वरती केलेली ती विस्फोटक आणि विश्वविक्रमी इतिहासामध्ये नोंद झालेली ती खेळी आपण पाहिली. 264 धावांची विश्वविक्रमी खेळी ती सध्या कोण विसरू शकणार नाहीये. आणि आज जर आपण पाहिलं झेल सोडल्यानंतरचे हे 2 षटकार ठोकलेत. अजून एक हा अतिशय दूरवरचा हा षटकार फेकलाय ठोकलाय. फलंदाज सूरज केनेच्या पाठबद्दल षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या मॅच मध्ये देखील ही जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. सूरज केने सध्या अफलातून फलंदाजी करतोय. लाजवाब मित्रांनो. टाळ्या विकत आणाव्या लागत नाहीयेत कारण फलंदाजी तुम्ही ज्यासाठी ते या मैदानावरती आलात त्यासाठी तुमचं मनोरंजन देखील त्याने केलंय आणि त्यासाठी त्याला दाद देणं आपलं कर्तव्य आहे. एखादा कलाकार जेव्हा आपल्या समोर एखादं नृत्य सादर करतो एखादी कला सादर करतो त्यावेळेला तुम्ही त्याला दाद म्हणून टाळ्यांच्या वर्षावर शुभेच्छा देणं हे त्याच्यासाठी खूप मोठी थाप देण्यासारखं असतं. मात्र इथे हे 3 षटकार ठोकलेत. सूरज केने त्याची झेल सोडली आहे आणि झेल सोडल्यानंतरचं प्रात्यक्षिक कशा प्रकारे असतं हे सध्या त्याने दाखवून दिले. सुरुवातीचा काळामध्ये तो थोडा शांत होता. अमित गणपत पाटील यांच्याकडनं जे पुरस्कर्ते आहेत त्या संघाचे यांच्या माध्यमातून सूरज केनेसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅशबॅक दिला जाईल षटकार हॅट्रिक साठी. बंदे में है दम नाम किशोर मुकादम सध्या अंतिम षटकासाठी पळून ट्रॅक वरती दाखल झालाय. वेदांत स्ट्राईक वरती असेल मात्र जर आपण पाहिलं तर किशोर मुकादम याने अगदी सोपी झेल सोडली होती आणि तदनंतरचं केलेलं प्रात्यक्षिक हे सूरज केनेचा हाहाकार सूरज केनेचा विस्फोटक विध्वंसक फलंदाजी आपण पाहिली या मैदानावरती. किशोर मुकादम कुठेतरी बॉलिंग रनवे रिदम मध्ये कुठेशी बिघाड होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती इंटर होताना पाहायला मिळतील. किशोर मुकादम लेफ्टी गोलंदाज आहे. स्विंग का सुलतान हा देखील आहे. हा फटका अगदी पाठच्या शॉट मध्ये घेतला आणि फेकून दिला जाईल. वेदांच्या स्टाईल मध्ये हा फटका सजवलाय आणि हा षटकार ठोकलाय. फलंदाज वेदांच्या बॅटमधनं 4 वरती 4 आलेत. मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 5व्या आणि अंतिम षटकामध्ये देखील सुरुवात जी हवी होती ती करून दिली आहे. वेदांत सध्या तो देखील शांत होता. अजून एक लोवर फुलटॉस चेंडू होता. स्विंग पाहायला मिळाला. अगदी हवेमध्ये चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. त्यावरती एक धाव बाईज च्या स्वरूपामध्ये अर्जित होईल या धाव स्कोरबोर्ड वरती धाव फलकावरती. 62 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. सहजासहजी मॅच सोडणारे आम्ही देखील नाहीत कारण दोन्ही जर आपण विचार केला तर अगदी विस्फोटक आणि दादा संघ त्यांची नोंद आहे या टेनिस खेळच्या ग्रामीणच्या पटलावरची. हा चेंडू देखील मात्र मिस टाइम फटका होता. फटका खेळायचा होता अगदी त्यावर 2 धावा अगदी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन विकेट चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग सध्या या धावेवरती पाहायला मिळाला आणि 2 धावा 64 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या या मॅचचा व्ह्यूअर्स आपण अनेक प्रिन्स मवीच्या माध्यमातून आनंद घेत आहे. त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक स्वर्गवासी महादेव भाऊसाहेब दळवी यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी ही मॅच टुर्नामेंट भरवली आणि अजून एक दमदार फटका ज्याने सोडली होती झेल तासावरती आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. सूरज केने द ब्रँड ऑफ भावाले सध्या मैदानावरती आपल्या ब्रँडची ताकद काय असते ही सध्या पेश करत असताना अजून एक षटकार ठोकलाय. 4 मध्ये 4 मागच्या 3 चेंडूवरती त्याने 3 ठोकले. आता चौथा देखील आलाय. यावरती जर आपण पाहिलं तर किशोर मुकादम याने ती झेल सोडली होती. त्याच्यापेक्षा दुःख हे कोणीच जाणू शकत नाहीये कारण झेल त्याने सोडली त्याच्यावरती आक्रमण सुरुवात केली आहे. अजून एक मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. आता स्विंग पाहायला मिळाला. थोडीशी बोटांची जादू दाखवली. फिंगर रोल केले. तद्वरती जर आपण पाहिलं 70 धावा 40 धावा वैयक्तिक 40 धावावरती खेळताना आपण पाहतो सूरज केने. हा फटका अजून एक उडवलाय आणि अजून एक चेंडूला फेकून दिला जाईल. सूरज केनेच्या स्टाईल मध्ये हा अजून एक मोठा धमाका षटकार ठोकलाय. 6 धावा
76 रन्स ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. या 5 वेळ जर आपण पाहिलं तर 76 धावा, 77 धावांचं टार्गेट सध्या या ठिकाणी सेट केले. आणि या ठिकाणी मात्र आम्ही थांबतोय. एक या स्पर्धेमध्ये आम्हाला बोलण्याची, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी आम्हाला या ठिकाणी संधी निर्माण करून दिली त्यासाठी संपूर्ण कासनेकरांचं स्वतःच्या आभारी आहे. आणि कासनेकर आणि माझं हे नातं खूप वर्षांपासून आपण पाहतोय आणि त्याबद्दल मला इथे संधी दिली त्याबद्दल तुमचं स्वतःचे आभार व्यक्त करतो. आणि जातोय पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ सरवली अर्थात विशालजी पाटील सर. थँक्यू. हॅलो, सन्माननीय आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय जयरामजी दलवी काकांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी दलवी आपण सन्मानित करायचं जयरामजी दलवी साहेबांना. मायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित करायचं आहे. या मैदानाच्या अगदी एका बाजूने त्यांचं शेत आहे, तिकडे हरभरा असेल, वाल असेल, मूग असेल, त्यांचे नेहमीच त्यांचं नुकसान होत असतं या संपूर्ण चेंडू जाऊन, मुलं जाऊन, कधीही त्यांची कंप्लेंट नसते. असं हे व्यक्तिमत्व जयरामजी दलवी काका. धन्यवाद. यानंतर सन्माननीय अनिलजी गोंदली यांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते अनिलजी गोंदली यांना सन्मानित करा. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अनिलजी गोंदली यांना सन्मानित करायचं आहे. खूप चांगला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. किती सारे प्रेक्षक आलेले आहेत खास करून हे संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी. सन्माननीय अनिलजी गोंदली यांना सन्मानित करा भूषणजी प्लीज. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहू शकता. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अनिलजी गोंदली यांना सन्मानित करतात भूषणजी दलवी या स्पर्धेचे करता धरता. धन्यवाद विशालजी. 76 धावा फलकावर जमा करण्यामध्ये यश आलंय भावाळे बी संघाला. 77 धावांचं आव्हान आहे दलवी ब्रदर्स गोरसे बी संघाला. काय म्हणाल विशालजी? अरे अशा परिस्थितीमध्ये तर एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की पहिल्या सत्रामध्ये जे आपण पाहिलं की चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमी, बाहेर जास्त दिसला, ग्राउंड मध्ये कमी, हवेमध्ये जास्त दिसला. ज्याप्रमाणे बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये सूरजने केली आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं बॅटर वेदांतला आउटस्टँडिंग बॅटिंग. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर लक्षात ठेवा की मारायचं तर टॉपच्याला मारायचं. आणि सध्याच्या घडीला दोन्ही टीम टॉपच्याच आहेत आणि खेळ देखील आपल्याला टॉप लेवलचा पाहायला मिळाला या पहिल्या सत्रामध्ये. रन्स बनवला गेला फर्स्ट इनिंग मध्ये 76 बनवला गेला आणि 77चा टार्गेट इथे सेट केला गेला. आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात, पण हे देखील विसरू शकत नाही आपण की समोर दळवी ब्रदर्स गोडसे बी टीम आहे, ते देखील सहजासहजी इथे हार मानणार नाहीयेत. आणि सेकंड इनिंगला होईल सुरुवात आणि सेकंड इनिंगला आमच्या सबवेत कॉम्बॉक्स मध्ये असतील अमरजी राऊत सर. राऊत सरची परिस्थिती आहे आणि ज्याप्रमाणे आता सेकंड इनिंग मध्ये 77 चेस करायच्यात, सध्याच्या घडीला पाकले गेले जे काही घडलं आतापर्यंत या मॅच मध्ये, काय म्हणाल? निश्चितच, परंतु या देखील गोष्टीचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल की गोरसे बीचा संघ आहे, या संघाला लढणं माहित आहे, या संघाला झुंजणं माहित आहे, या संघाला संघर्ष करणं माहित आहे. आणि याही पेक्षा आकड्यांचा दबाव घेऊन मैदानातला आपला खेळ खाली करणं हे गोरसे बी करांच्या रक्तामध्ये नाही आहे. आणि समोर भावाळे संघ आहे, फलंदाजांनी काम केलंय, पाया रचलाय. आता मात्र ऍज अ बॉलर, ऍज अ डिफेंडर बचावात्मक स्थितीमध्ये एक चांगला द्वंद्व. आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा लढा मैदानाच्या आत, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. अगदी सुरुवात ज्या पद्धतीने हवी एखाद्या बॉलरला विथ कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने हा चेंडू हाताळलाय. विशाल सिंगलला सुरुवात झाली आहे. सन्माननीय विशालजी हलके याचं शुभागमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय विशालजी हलके, मोनी दलवी यांच्या आग्रहाखातीर आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. विशालजी प्लीज वेलकम टू VIP डाईज.
आणि बघा अवघ्या 3 धाव्यांवरती कॅच ड्रॉप झाली होती बॅटर सूरज केणेची आणि त्यात नंतर त्याने इंडिव्हिज्युअली बनवला 42. म्हणजे बघा एक कॅच अमर सर पाकल्या गेलं तर 39 धावांचा डिफरन्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता दरम्यान इथे मोठा फटका खेळायचा होता, बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट येत नाही, डॉट बॉल इथे येतो. आणि अमर सर मला असं वाटतं की या मॅचचा रिझल्ट डिफाईन करण्यासाठी सूरज केनेचं 1 ओव्हर, योगेश भालेकरचं 1 ओव्हर, या 2 षटकांमध्ये आपल्याला क्लिअर होऊ शकतं की एक्झॅक्टली हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल की नाही मिळेल. चेक सध्या सगळी हा लाजवाब फटका येतो समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना कमबॅकचा शंखनाद फुंकणारा हा धम्माकेदार फटका सूरज केनेचा अगेन्स्ट सूरज केनेचा बॅटमधनं हा षटकार येतोय. विशाल हा क्लास आहे ना, दिग्गजांना मॅच शेवटपर्यंत नेणं माहित आहे, शेवटच्या क्षणापर्यंत निकालाचा परिणामाचा विचार न करणं, स्टेप आउट केला मेरिट पर्यंत पोहोचून घेण्याचा प्रयत्न. या क्षणाला मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. या ज्या घाई गडबडी ज्या असतात, पण सातत्यानं आपण किती जरी नाही म्हटलो तरी तुम्हाला पहिल्या त्या 2 षटका आहेत ज्या वेळेला तुम्ही चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरता पाठलाग. येस एक्झॅक्टली बरोबर उल्लेख केला तुम्ही की पहिली 2 षटकं पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत त्याचा बेनिफिट घेणं इथे आवश्यक असेल. कारण जर स्टार्ट चांगली राखली तर कुठे ना कुठे या मॅच मध्ये 77 चेस करण्याची नीव रचली जाऊ शकते. त्या अनुषंगाने सुरुवात फार महत्वाची असेल या सेकंड इनिंग मध्ये. आता सूरज देखील थांबलाय कारण जेव्हा आपण मोठ्या बॅटल्स खेळतो ना, मोठे सामने जेव्हा आपण मोठ्या टीम्सचा अगेन्स्ट खेळतो ना, तेव्हा संयम त्यासोबत तुमचा टेम्परामेंट किती आहे त्याचं देखील टेस्ट केलं जातं. आणि त्या सध्या सगळीला सूरज केनेला देखील ठाऊक आहे की समोर संदेश आहे आणि वाऱ्याचा प्रवाह देखील लेफ्ट हँडेड बॅटरसाठी अनुकूल आहे. त्या अनुषंगाने लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक जर झाली तर मोठे फटके पाहायला मिळू शकतात. ऑन साइडला फटका खेळलेत बट डीप मध्ये आता स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर ठेवला गेला, मिळेल एक सिंगल. आणि ज्याप्रमाणे ही सुरुवात राहिली असं वाटतं की मॅच मध्ये मजा येणार आहे. कारण प्रेक्षक जिथे जागा दिसते तिथे प्रेक्षक दिसतात. ग्राउंडच्या ठीक बाहेर जर आपण पाहिले तर प्रत्येकी बाजूला आपल्याला प्रेक्षकच प्रेक्षक पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे युट्यूब वरती सध्या सगळीला पाहिलं गेलं तर 3000+ प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण लढत देखील तितकीच मोठी आणि स्पर्धा देखील तितकीच मोठी. स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवे स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतात आणि त्या थरारामध्ये बाटेल आहे भावालेबी त्यांचा अगेन्स्ट गोरसैबी बट मिस टायमिंग बॉल मध्ये मीड ऑन जज करतोय बट इथे मिस्टेक घडली. एकंदरीत ज्याप्रमाणे मिडॉनचे फिल्डर कॅच पर्यंत गेले होते ना, जी बॉडी लँग्वेज होती अमर सर, त्या बॉडी लँग्वेजने सांगून दिले की कॅच कंप्लीट होणार आहे की नाही होणार आहे. निश्चित आपण याच गोष्टीची चर्चा सातत्याने करत असतो ज्यावेळेला अत्यंत महत्वाच्या स्टेजवर आपण येत असतो. माहित आहे टायटल विनिंगच्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची आहेत आणि त्या पावलांच्या दिशेनं मार्गक्रमण ज्यावेळेला करतो त्यावेळेला या चुका घडणं स्वाभाविकपणे आहे. दबाव असतो. मगाशी आपण त्याच गोष्टीचं विश्लेषण करत होतो. 77 धावांचं लक्ष घेऊन तुम्ही मैदानाच्या आत उतरलेला आहात आणि अशा वेळेला तुम्हाला आस्किंग रन रेट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे क्रिकेट म्हणजे मैदानाच्या आत उतरल्यानंतर चौकार षटकार विकेट अंपायरचे डिसिजन थर्ड अंपायरचा कॉल त्यानंतर रन या सगळ्यांचाच खेळ नाहीये. तर याच क्रिकेटला तुम्ही बुद्धीच्या प्रगल्भतेला आव्हान करणारा खेळ म्हणून देखील पाहू शकता. ही आकड्यांची जी काही आकडेमोड आहे ना ती क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे. पहिली 2 षटकं जर तुम्ही बिलो द आस्किंग रन रेट आलात, धावांच्या अपेक्षित सरासरीपेक्षा कमी राहिलात, तर मग उर्वरित 3 षटकांमध्ये वाढणारी धावांची जी अपेक्षित सरासरी जी आहे, जो काही रन रेट आस्किंग रन रेट जो काही इन्क्रीज होतो तो मग मात्र तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स पासून थोडासा बाजूला घेऊन जातो. तुमच्या सकट जे इतर 10 खेळाडू खऱ्या अर्थानं टीम मध्ये त्या मैदानात खेळत असतात त्यांचा देखील कॉन्फिडन्स लूज होण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय. 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या दळवी ब्रदर्स गोरसे बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा, विजयासाठी 4 षटकं आणि 66 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेला फ्लिक केलाय, लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर चेंडू मात्र सीमा रेषा पार, 4 धावांचा चौकार. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर एक फिल्डर डीप मध्ये काऊ फेसला आहे, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे आणि ॲज अ बॉलर जर तुम्ही पायांवरती बॉल टाकतायत तर ही फार मोठी मिस्टेक आहे. कारण स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नव्हता आणि त्याचा फायदा इथे घेतला गेला बॅटर संदेश केनेच्या माध्यमातून. कारण अमर सर काय असतं की अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणं ही गोष्ट देखील ॲज अ बॉलर फार महत्वाची होऊन जाते.
निश्चित ज्या वेळेला तुम्ही फाईनला डीप फाईनला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक करता त्यावेळेला बाउन्सरची तुम्ही जास्तीत जास्त अपेक्षा करता आणि यावेळेला मात्र त्या अपेक्षेवर तितकंच तिखट असं उत्तर दिलंय मैदानाच्या आत गोरसईकरांचा मात्र आनंदाचा उदयनाथ चेंडू सीमा पार षटकार बीचा कमबॅक देखील आपल्याला इथे या मॅच मध्ये पाहायला मिळतोय आणि क्रिकेटच्या खेळाने अमर सर आपल्याला काय शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका आणि ते म्हटलं जातं ना की एखाद्या गावच्या मातीमध्ये काहीतरी गुणधर्म असतो आणि गोडसेच्या क्रिकेटमध्ये हा गुणधर्म आहे की माघार न घेता नेहमी आम्ही लढू हा गुणधर्म आणि लढाऊ वृत्ती सध्या सगळीला ते दाखवतात. विशालजी संयमता आणि आक्रमकता यांचा ताळमेळ साधणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. कधी धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर स्वतः देता आलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला अलगदरित्या सोडवता येतात. इथे मात्र आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं नवनाथ बद्दल देखील मी बोलेल. विशाल आपण आठवण करूया आजच्या संपूर्ण दिवसभर ज्यावेळेस त्यांचा सूरज अपयशी ठरलाय सेकंड ओव्हरला नवनाथ आलाय त्यानं बॅकअप केलंय कव्हरअप दिलंय त्यानंतर सूरज जेव्हा यशस्वी ठरलाय त्यावेळेला त्याच्या फॉर्मला कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम देखील नवनाथनं केलंय. या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरतोय. फुलटॉस बॉल खराब चेंडू आणि अशा प्रकारची चुकी या वेळेला मैदानात खपून घेतली जाणार नाही. लॉंग लेगला चेंडू थेट सीमा पार षटकार. बॅटिंग प्रेशर आहे ठाऊक आहे की 77 चेस करायचे आहेत पण दबाव अशी गोष्ट आहे ना अमर सर की दबाव काही खेळाडूंना 0 टू हिरो बनवते तर काही हिरोंना 0 बनवते. पण सध्या सगळीला गुडसी बीचा हा धुरंधर या परिस्थितीमध्ये आपल्या टीमला आता वेगाने या टार्गेटच्या दिशेने घेऊन चाललाय. निश्चित कधी कधी ना जितकं टार्गेट तुमचं मोठं असतं विशाल तितका तुमचा खेळ चांगला बहरला जातो. म्हणून एक किती चांगलं वाक्य आपण सातत्यानं रील्स मध्ये देखील ऐकतो युट्यूबवर ऐकतो की सगळीच वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही काही वादळ तुमचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात आणि अगदी त्या पद्धतीची खेळी गोरसई संघाकडनं इथे मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. जर गोरसई संघाच्या फलंदाजांनी यावेळेला लगातार 3 षटकार जर खेचले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि दळवी ब्रदर्स गोरसई बी संघाचे स्पॉन्सर सन्माननीय भूषणजी दळवी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना जाहीर झालंय. विशाल कमालीचं कमबॅक झालंय. जबरदस्त फलंदाजी यावेळेला मैदानाच्या आत चांगला यावेळेला मात्र फटका थोडासा फाईन निघून चालाय थर्डमॅनला अगदी लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप होईल फरार हा आलाय चौकार. तुमच्यामध्ये जो खऱ्या अर्थ तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती तुम्ही दाखवण्याची संधी तुम्हाला मिळत असते आणि सध्याच्या घडीला जेव्हा अडचणी होत्या त्या अडचणीमधनं आता आपल्या टीमला मजबूत पोझिशन मध्ये उभं केलं संदेशने. आता देखील पानवरती चेंडू होता फाईन लेगला चांगली फिल्डिंग राखली. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल एक सिंगल पण टीट फॉर टॅथ जशास तसे उत्तर आता इथे दिलं जात आहे. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं सूरज केनेची आतिषबाजी पण सेकंड इनिंग मध्ये आता आपण पाहतोय संदेश केनेची आतिषबाजी आणि ही बॅटल हीच तर अपेक्षा आपण या दोन्ही संघांकडनं ठेवत होतो की एक्झॅक्टली कोण जिंकेल इथे आपल्याला माहिती नाहीये पण ही मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगेल. दोन्ही टीमचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे आता खेळलं इथे सुरू आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. नवनाथ मुकने या सेकंड ओव्हर मध्ये आज दिवसभरामध्ये फार चांगली बॉलिंग केली नवनाथने पण या मॅच मध्ये आता थोडे मोठे फटके त्याचा अगेन्स्ट देखील येतात आणि आता काय घडलं बॅटचा संपर्क एज लागली होती. फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की विकेट किपरने मिस्टेक केली पण कौतुक करावं लागेल शॉर्ट थर्डचा फिल्डरचं की त्याने लक्ष ठेवलं आणि ही कॅच कंप्लीट केली. धक्का पकला बॅटर बाद झाला सूरज. गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली
खेळ समाप्त 2 ओव्हरचा 2 ओव्हरचा अखेरीस 33 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम दळवी ब्रदर्स गोडसे बी. आणि रिमेनिंग जो खेळ आहे त्या 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये करायच्या आहेत आणखीन 44 करायचे आहेत. म्हणजे मॅच मध्ये मजा येईल यात मात्र काही शंका नाहीये. कारण ज्याप्रमाणे अमरसर पहिल्या 2 ओव्हरमध्ये खेळ पाहायला मिळाला 33 जरूर बनला, बट जो इंटेन्शन आहे की भावाले बी देखील त्यांचा बेस्ट देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे आणि चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही टीमचा राहिला. पण अजून देखील येथे 18 चेंडू शिल्लक आणि आवश्यकता 44 धावांची. निश्चित विशाल पहिल्या 2 षटकांमध्ये 16.50च्या सरासरीने धावा आल्यात. आता 14.67ची सरासरी आवश्यक आहे. इथे मात्र मी मगाशी तेच म्हटलं की तुम्हाला धावांची जी अपेक्षित सरासरी आहे त्या आकड्यांची आकडेमोड करणं ज्याला योग्य जमेल. आणि मी म्हणेल 5व्या षटकाचा विचार करण्यापेक्षा षटक क्रमांक 3 फार मोठा रोल निभावणार आहे. या षटक क्रमांक 3 मध्ये फलंदाजी करणाऱ्या गोरसई संघाला जर आपला फॉर्म कायम ठेवता आला, हाही तीच सरासरी पुढे नेता आली तर निश्चितपणानं उर्वरित 12 चेंडूंमध्ये अगदी सहजरित्या विजयाचा मार्ग यावेळेला क्रमित केला जाईल. पण या 3ऱ्या षटकामध्ये जर भावाळे बी या संघाकडचा गोलंदाज आता जो आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे योगेश भालेकर एक मोठं नाव आहे. या खेळाडूला गेम चेंजर जर बनायचं असेल, या खेळाडूला या मॅच मध्ये अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाचा तारणहर्ता बनण्याची भूमिका बजवावी लागेल. आणि हे षटक जर इकॉनॉमिकल आलं, मी म्हणेल की जिथे अपेक्षा आहे 14च्या सरासरीची तिथे हे षटक 7-8 धावांचं आलं तर मग निश्चितपणानं येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हे जे काही बॅटल जे तुर्तास तरी वन साइडेड फिरताना पाहायला मिळत आहे ते बोथ वेला स्विंग करताना पाहायला मिळेल. येस एक्झॅक्टली. योगेश भालेकरचे बॉलिंग फार मॅटर करेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. कारण मग 5 ओव्हर मॅच म्हणजे एक बॉलर आपल्याला 2 ओव्हर टाकताना दिसणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर योगेश 3रं षटक टाकतोय म्हणजे कदाचित सूरज अथवा योगेशला पण लास्ट ओव्हर देखील टाकताना कदाचित पाहू शकतो. बट सध्या सगळे त्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट काय राहिली की जो उल्लेख अमर सरांनी केला की हे षटक मॅटर करेल. पहिलाच बॉल पायावरती पिकअप स्ट्रोक पिक केला आणि डिलिव्हर केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशला थांबवणं फार अवघड ठरत आहे. मोठा फटका षटकार. कारण अगदी पायांवरती टाकला गेला होता पिक स्ट्रोक. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर किती चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन होतं. त्यासोबत अतिशय चांगली बॅट स्विंग षटकार येतो. आता समीकरण आणखीन सोपं कारण 17 मध्ये आता करायच्यात 38. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 39 धावा आणि आता येणाऱ्या 17 चेंडू आणि जवळपास 38 धावांची गरज आहे. आणि संदेशचं कौतुक करावं लागेल. आज संपूर्ण दिवसभर संदेश बरसला. ज्या पद्धतीनं त्यानं आजच्या दिवसभरात शतक देखील पूर्ण झालं. 102 या इतक्या धावा त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. आणि जेव्हा गोरसईची संदेश नावाची रन मशीन रंगात येते तेव्हा मात्र चेंडू ढगात गेल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो विशालजी. आणि अगदी त्या पद्धतीनं बरसला. आणि म्हणून टॉप ऑर्डर जेव्हा कोलॅप्स झाली आहे त्या वेळेला गोरसई संघाला माहिती आहे आपल्या बॅटिंग लाईनअपची डेप्थ जी आहे ती अगदी टेलेंडर पर्यंत देखील चांगल्या फटके खेळू शकतो. कोणत्या सिच्युएशनला ते टॅकल करू शकतात. आणि अगदी त्या पद्धतीने आता मात्र योगेश भालेकर सारख्या दिग्गजावर झालेला हा अटॅक बघूया कसा तो पोला जाईल. नेक्स्ट बॉल इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित हलक्या हाताने खेळून काढल्या. पॉइंटच्या रिझन मध्ये सिंगलवर समाधान मानावं लागेल. ही चांगल्या खेळाडूची खूण आहे विशाल. ज्यावेळेस माहित होता एक मोठा फटका आलाय आणि संघाला अजूनही जो आस्किंग रन रेट आहे तो आपल्याला 10-12च्या वर आहे. अशा वेळेला आपण जर सेट आहोत तर नवीन फलंदाजाला निमंत्रण देणारी रेस्ट नको आहे. आणि अशा वेळेला मोठा फटका येत नसेल तर स्ट्राईक रोटेट करणं सिंगल डबलनं पुन्हा एकदा धावफलकाला ठेवणं कधी बेस्ट. सिंगल आली संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. आणि या मोमेंटला तर असं वाटतं की एखादी विकेट इथे काढावी लागेल. कारण विकेट जर नाही काढली तर रन्स थांबवणं अथवा या मॅच मध्ये कमबॅक करणं ही गोष्ट मी म्हणेन अमित 11 भावाले बी टीम साठी देखील अवघड होऊन जाईल. कारण जर मैदानाच्या आतमध्ये पवन आणि संदेश जर उभा राखिला मी म्हणेन तर कदाचित हा सामना आपल्याला थोडा लवकर देखील समाप्त होताना दिसू शकतो. दॅट्स वाय विकेट काढावी लागेल. कारण ते म्हटलं जातं ना की यशाचे मार्ग मिळत नसतात ते तुम्हाला निर्माण करावे लागतात ते शोधावे लागतात. आणि सध्याच्या घडीला तो मार्ग इथे बनवायचा आणि तो मार्ग बनवण्यासाठी इथे विकेट काढणं ही गोष्ट फार महत्वाची असेल टीम भावाले बी साठी. निश्चित ही जी काय पार्टनरशिप बिल्डअप होते तिला मात्र रोखावं लागेल अभ्यर्थ करावा लागेल. पवन अजून एकही चेंडू खेळून काढलेला नाहीये माझ्या मते. पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय. 40 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. सुरुवात चांगली झाली आहे. लक्ष्याच्या दिशेनं अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं निघालाय गोरसे बी. परंतु योगेश आणि पवन हे मात्र चांगलं द्वंद्व.
बॉल होता, हार्डलेनचा वापर केला, विशाल स्लोवर वन बॉल. हा चेंडू का बॅटशी कनेक्ट झाला नाही, हा चेंडू रडार मध्ये होता असं वाटल्यानंतर त्यावर हुक करण्याचा प्रयत्न झाला. याचं कारण आहे योगेशनं हार्डलेनचा वापर केल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आला, अनपेक्षित उसळी आली आणि चेंज ऑफ पेस. तर त्या शेवटच्या क्षणाला जी मायानं बोटं फिरवलीत ना चेंडूवर, त्यांनी मात्र ममत्व जे आहे ते बहाल करून दिलं आणि डॉट बॉल आला. षटकारानंतर सिंगल आली, त्यानंतर आलाय डॉट बॉल. आता मात्र आत्मविश्वास थोडासा शिगेला पोहोचलाय, तो म्हणजेच गोलंदाज योगेश भालेकरचा. इथे मात्र जोरदार प्रहार काऊ कॉर्नर क्षेत्रात दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधून एवन पवन स्टाईल हा आलाय चौकार. ट्रान्सफर अगोदरच केला होता, बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरीसाठी रेडीच होता. चौकार आला. नेक्स्ट बॉल. आता हार्ड लेंथ बॉल हवे मध्ये उंच गेला, फिल्डर आहेत आणि फक्त फक्त पाहतच राहतील. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. पॉवरफुल बॅटिंग पवन केनेसचा बॅट मधनं हा धम्माकेदार फटका. षटकार येतो, या षटकारासोबत 50 अप, 50 धावा धाव फलकावरती. निश्चित हा जो विचार आपण केला, मग मगाशीच म्हटलं की आकड्यांची जी काही आकडेमोड आहे त्यामध्ये यशस्वी ठरलाय गोरसे बी संघ. 13 चेंडू 27 धावांची आता मात्र आवश्यकता. यावेळेला पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेमध्ये. जितका लाजवाब फटका तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण पवन केनेला दिला चलेजावचा नारा आणि हा बसलाय मोठा आदरा गोरसे बी या टीमला. सरते शेवटला तुम्ही काहीतरी प्रेडिक्शन करता, काहीतरी अंदाज बांधत असता, काहीतरी तर्क वितर्क करत असता आणि क्रिकेट मधला एक चेंडू किंवा आलेला एक मोठा फटका किंवा गोलंदाजाकडनं झालेली एक मोठी चूक त्या क्रिकेटच्या परिणामांची एक वेगळ्या प्रकारचं दर्शन तुमच्या समोर उभं करत असते. एकतर्फी चाललेला सामना अजूनही 12 चेंडू 27 आहेत विशाल. 13 पेक्षा अधिकची सरासरी आहे, 13.5च्या सरासरीने खेळावे लागेल आणि हे षटक आता रोल करेल. कारण 6 चेंडूंमध्ये एक वेळेला तुम्ही 15 पेक्षा अधिकच्या धावा काढू शकता, परंतु त्या अगोदरच्या 6 चेंडूंमध्ये जर तुम्हाला मोठे फटके आले नाहीत, जर बॅटरवरचा दबाव वाढवला तुम्ही यशस्वी ठरलात, तर मग मात्र चित्र वेगळं असेल. आणि सध्याच्या घडीला तब्बल 4,500पेक्षा देखील जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले गेले. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण बाटेल देखील तितकीच मोठी. आणि आता आपण असं देखील म्हणूया की थ्रिलर टाइम 12 मध्ये आता करायचे आहेत 27 धावा. सेकंड लास्ट ओव्हर फार महत्वाचं. पगलाच बॉल लोवर फुल टॉस ऑन साइडला फटका डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर धावता जरूर, बट दोन्ही फिल्डर्सला भेदत असताना बॉल गेला सीमा फार. चौकार. चौकार इथे येतोय. समीकरण आता थोडं सोपं होतंय गोरसे बी टीम साठी.
वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ टाकलाय. दिशा पाहावी लागेल, दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. आणि भरपूर चांगला उल्लेख राऊत सर तुम्ही केला की सांगण्यासारखी देखील गोष्ट की क्रिकेटच्या खेळामध्ये ना आणि स्पेशली आपण ऑल ओव्हर जर विचार केला एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो, प्रीजज करू शकतो, बट क्रिकेटचा एखाद्या सामन्याचा निकाल कधीच आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण याच खेळाने तर आपल्याला शेवटपर्यंत लढणं शिकवलं आणि लढावृत्ती दोन्ही टीम्स दाखवतात. अपील धर्माने ते झाली जरूर. बॉल धर्मान डीप स्क्वेअरलेग रिजन मध्ये चालला, बॉल फील्ड केला जातो, मुळे लेग सिंगल. निश्चित पण यावेळेला गोरसेच्या संदेशनं खऱ्या अर्थानं इम्प्रेस केलाय. ज्या पद्धतीनं आज तो क्रिकेट खेळलाय, ज्या पद्धतीनं सातत्यानं आपल्या डावाला आवश्यक असणारी खेळी त्यानं केली आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो ना, तुमच्या इतिहासावर तुमच्या नावावर किती विक्रम आहेत, यापेक्षा वर्तमानामधली तुमची खेळी तुमच्या संघाच्या विजयाचं जर कारण बनत असेल तर तुम्ही इन्फॉर्म बॅटर आहात, इन्फॉर्म प्लेअर आहात. अन्यथा तुमची शतकं जर संघाला विजय मिळवून देत नसतील, तुमचे षटकार जर संघाला विजय मिळवून देत नसतील तर अजून संघ आउट ऑफ फॉर्म आहे हे म्हणायला वावगं ठरणार नाही. मैदानाच्या ते चांगले रंगले द्वंद्व. 77 धावांचा पाठलाग चालू आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळतो आहे, तो म्हणजेच मेघनाथ केने. याही फलंदाजाकडे क्षमता आहे, पण आता विचार करावा लागेल आस्किंग रन रेटचा. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज बाबाळे बी संघाकडनं विकास या षटकामध्ये कमबॅक करेल का? शफल झाले, लिडिंग एज लागली आहे, लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. हा आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. शुभ आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला शूज देखील स्पॉन्सर झालेले आहेत. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि मॅच मध्ये सध्या सगळी जर आपण पाहिलं तर अप अँड डाऊन सुरू आहेत, बट हा फटका हवेमध्ये आणि वाराच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिजन पार. आणखीन एक धमाकेदार फटका सध्या सगळीला. गोरसे बी ऑन टॉप बिकॉज येतोय हा षटकार आणि आता समीकरण उरलंय. चेंडू शिल्लक येणारे 8 आणि 8 मध्ये आवश्यकता 11 धावेंची. विशाल दोनही सख्य बंधू यावेळेला मैदानाच्या आत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेश केने, स्ट्रायकिंग एंडला मेघनाथ केने. दोघेही सख्य बंधू या क्षणाला बावळे बी समोर आव्हान निर्माण करतायत. यावेळेला मात्र फुला लेनचा चेंडू होता, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉग ऑफ रिजन मध्ये मेघनाथ केने क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करत असताना पंचांचा जोपर्यंत इशारा येत नाही तोपर्यंत घोषणा होणार नाही. पण कमालीची फटकेबाजी. या क्षणाला गोरसई संघाच्या फलंदाजांनी मैदानाच्या आत डील करताना जो संवाद साधलाय ना, तो सिंगल डबल पेक्षा चौकार आणि षटकारांच्या बोलीभाषेत साधलाय. 77 धावांचा आकडा मोठा वाटत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीनं बावळे बी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडला हा गोरसई संघाच्या फलंदाजीचा खेमू, त्यानं मात्र अजूनही थांबवलाय. हा बघतायत, चेक होईल. आला तुमचा इशारा आमच्यापर्यंत आला सर. आणि निर्णय आलेला आहे. बॉल डायरेक्टली बाउंड्री लाईनचा वरनं गेला, षटकार येतो. म्हणजे आता समीकरण टू इझी बिकॉज आता फक्त आवश्यकता असेल 5 धावेंची. चेंडू शिल्लक आहे, देणारे 7 मध्ये करायच्यात 5. निश्चित मेघनाथ देखील या विजयाचा शिल्प त्याला आकार देत असताना याही वेळेला मेघनाथच्या रडार मध्ये आलाय. विजयाचा हुंकार गाणारा हा ठोकलाय षटकार.
चेक. हॅलो हॅलो चेक. एकूण 33 धावांची वैयक्तिक खेळी साकार करणारा संदेश 34 धावांची संदेश केडे ठरलाय